नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मॅथ या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी येणाऱ्या आगामी टीईटी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा टाइप्स, जो टाइप्स मित्रांनो तुम्ही विदिन सम सेकंड मध्ये या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता। तर बघूया मित्रांनो, हा प्रश्न काय आहे। 4092 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती। मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा आहे। काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी, या संख्या आहे 4092, या संख्या एकदा वापरून आपल्याला काय करायचं, जसं की 9204 ही 4 अंकी संख्या एक तयार झाली। अशा किती संख्या त्या ठिकाणी तयार होऊ शकतात। पुढे 2049 ही एक तयार झाली, पुढे 4092 ही तयार झाली, 0924 ही तयार झाली। मग अशा एकूण किती 4 अंकी जास्तीत जास्त आपल्याला विचारलं, काय जास्तीत जास्त संख्या किती। आणि परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा संख्या जर बनवत बसलो तर आपल्याला त्या ठिकाणी 1 तासही पुरणार नाही। कारण या ठिकाणी ऑप्शन बघितले तर 24, 12, 18, 16 एवढ्या संख्या आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागतील आणि त्याला वेळही तेवढाच लागेल। मग अशा वेळेस मित्रांनो करायचं काय, तर अशा वेळेस फक्त आणि फक्त आपल्याला काम येतील त्या स्टडी मॅथच्या ट्रिक्स। आणि स्टडी मॅथच्या ट्रिक्सने मित्रांनो तुम्ही या 10 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढू शकता। तर बघा मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जी संख्या लिहिली, उदाहरणार्थ हे 9204 किंवा 0924, मग अशा संख्या जर तयार होत असतील याची ट्रिक्स काय आहे मित्रांनो। सर्वात प्रथम काय करायचं, आपल्याला या संख्या खाली लिहून घ्यायच्या आहे 4, 0, 9 आणि 2, आणि प्रत्येकी यांच्या खाली ही एक संख्या झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, ही चौथी झाली। 1, 2, 3, 4 अशी ही 4 अंकी संख्या तयार होणार आहे। मग या ठिकाणी मित्रांनो ट्रिक्स अशी आहे की आपल्याला आता करायचं काय, की या 1, 2, 3, 4 या 4ही संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। 4 त्रिक 12, 12 दुणे 24, 24 एक 24। मित्रांनो उत्तर काय आलंय, 24। म्हणजेच 4 अंकी संख्या अशा एकूण या ठिकाणी किती तयार होतील, तर त्या 24 तयार होतील। ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 पण आहे। म्हणजे या संख्या आपले हे 24 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का, तर नाही। संख्या तयार होतील 24, पण मित्रांनो आता काही संख्या अशाही तयार होतील 4 अंकी संख्या। कोणत्या, उदाहरणार्थ 0924, 0294, 0492। आता या ठिकाणी ही संख्या मित्रांनो झाली 4 अंकी, पण ही संख्या कशी असेल, आता त्या ठिकाणी हिला वाचताना आपण 924च म्हणणार। 254, 492 म्हणजे हा 0 जो पुढे वापरला असेल तरी ही संख्या काय होईल, ही संख्या होईल 3 अंकी संख्या। का, कारण या ठिकाणी हा 0 सुरुवातीला वापरलेला आहे। मग मित्रांनो आपल्या एकूण संख्या आलेला आहे 24, मग या 3 अंकी संख्या आपल्याला किती तयार होतात त्या ठिकाणाहून आपल्याला काय करावं लागेल, वजा करावं लागेल। मग यासाठी आपल्याला करायचं काय, हे 24 आले उत्तर एकूण संख्या। आता या एकूण संख्या किती आहेत, 1, 2, 3, 4 4 आहेत, म्हणून या ठिकाणी छेदस्थानी 4 घ्यायचं आहे। 4 1 4, 4 25, 4 सख 24, किती आले हे 6। तर मित्रांनो या 6 हे काय आलंय, 6 हे काय आहे की ज्याच्या इथं या ठिकाणी सुरुवातीला काय आहे, 0 आहे। अशा किती संख्या तयार होतील, 6 तयार होतील। म्हणजेच आपल्याला काय करायचं, या 24 मधून 6 वजा करायचे, म्हणजेच खाली येते उत्तर 18। आपल्याला विचारलं काय, 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती तयार होईल, तर 18 तयार होईल। म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे काय असेल, या प्रश्नाचं उत्तर असेल। मित्रांनो पुन्हा एकदा हा प्रश्न सांगतो, करायचं काय आपल्याला, आपण या संख्या लिहिल्या 4092। आता आपण व्हिज्युअली सुद्धा याला करू शकतो। 1, 2, 3, 4 4 अंकी संख्या झाल्या। 4 त्रिक 12, 12 दुणे 24, हा गुणाकार आपला 24 आला, म्हणजे 24 संख्या तयार झाल्या। संख्या 4 आहे म्हणून छेदस्थानी 4 घेतलं, 4 सख 24, 6 आले। 24 मधून हे 6 वजा केले, खाली उत्तर येत आहे 18, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे काय असेल, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल। बघूया पुढील प्रश्न। या ठिकाणी मित्रांनो प्रश्न तोच आहे, फक्त आणि फक्त तुमच्या सरावासाठी आपण काय करतोय, या ठिकाणी जास्तीत जास्त त्याच टाईपचे उदाहरणं घेतोय। म्हणजे एक टाइप्स हा काय होईल, तुमचा परिपूर्ण असा होईल। मित्रांनो प्रश्न आहे 305 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी जास्तीत जास्त संख्या किती। आता काय करायचंय आपल्याला, सुरुवातीला 305 लिहून घेतले, 1, 2, 3 यांचा करायचा आपल्याला गुणाकार। का, तर 1, 2, 3 3 संख्या आहेत, 3 2 6, म्हणजे एकूण संख्या किती तयार होणार, या ठिकाणी 6 तयार होणार। किती अंकी संख्या, 3 अंकी संख्या किती तयार होणार आहे, 6 होणार आहे। पण यामध्ये 053, 035 अशाही काही संख्या तयार होतील। मग या संख्या सुद्धा आपल्याला काय करावं लागतील, त्यातून वजा करावं, कारण ही संख्या जी आहे ती आता 2 अंकी संख्या झाली, 53, 35। मग अशा किती संख्या तयार होईल की या ठिकाणी 0 असेल। मग या ठिकाणी काय करायचं, 6 अंश स्थानी लिहिलेत,
आणि आपल्याला छेदस्थानी मित्रांनो काय करायचं, हे किती संख्या आहेत, 1 2 3 3 आहे म्हणून 3 घेतलं, 3 1 3 3 2 6. मग या 6 मधून आपल्याला काय करायचंय, 2 वजा करायचे, उत्तर येतंय 4. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा काय असेल, हे काय असेल या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट असं उत्तर असेल. 3 अंकी जास्तीत जास्त संख्या किती तयार होईल मित्रांनो, या ठिकाणी 4 तयार होईल. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न तोच आहे मित्रांनो, 8 6 5 0 7 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून आपल्याला काय करायचंय, 5 अंकी जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी तयार करायची आहे. 8 6 5 0 7 या सर्व संख्या आपल्याला एकदाच यूज करायचं. 1 2 3 4 5 असे आपण काय करायचं मित्रांनो, त्याच्या खाली 1 2 3 4 5 लिहून घेतलं आणि यांचा काय करायचंय, आपल्याला गुणाकार करायचा आहे. 5 चौक 20 20 त्रिक 60 60 दुने 120. मित्रांनो या ठिकाणी किती संख्या तयार होणार आहे, 120 संख्या तयार होणार आहे. पण या ठिकाणी हा शून्य आहे, हा शून्य काय होऊ शकतो मित्रांनो, या ठिकाणी अशा स्वरूपात 8 6 5 7 ही जर संख्या तयार झाली या शून्याचाच वापर करून, तर ही संख्या फक्त आणि फक्त या ठिकाणी 4 अंकी संख्या तयार होते. ठीक आहे. आता अशा किती संख्या तयार होतात ते आपल्याला काय करायचंय, या 120 मधून वजा करायचंय. मग 120 भागिले संख्या किती मित्रांनो, 1 2 3 4 5 म्हणजे याला 5 ने त्या ठिकाणी भाग द्यायचा आहे. 5 1 5 5 2 10 2 उरले 5 चौक 20 24. हे काय करायचं मित्रांनो, 120 मधून आपल्याला काय करायचे, 24 वजा करायचं. 120 मधून 24 वजा केल्यावर खाली किती उत्तर येईल, 96. 10 तून 4 गेले 6, हातचा 1 पुन्हा 12 तून 3 गेले 9. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो किती 5 अंकी संख्या किती तयार होतील, 96 संख्या. म्हणजे ऑप्शन नंबर 4 राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघूया पुढील प्रश्न. मित्रांनो ट्रिक्स इझी आहे, काहीच नाही, तुम्हाला काय करायचंय, 1 2 3 4 5 ही संख्या 5 आहेत म्हणजे 5 वेळेस आपल्याला त्याचा काय करायचं, अशा स्वरूपातला गुणाकार करायचा आहे. 5 अंकी संख्येचा गुणाकार 120 येतो. क्रमागत संख्या झाल्या 1 2 3 4 5 याचा गुणाकार हा आपण 120 लक्षात ठेवूया. आणि नंतर फक्त जर शून्य असेल तर एकूण संख्येनं त्याला काय करायचंय, आपल्याला भाग द्यायचा. 120 भागिले 5 याचं उत्तर येतंय 24 आणि हे 120 मधून 24 वजा केले, उत्तर येतं 96. मित्रांनो जर ट्रिक्स आवडली असेल तर लाईक्स करा, व्हिडिओला लाईक्स करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या ट्रिक्स आवडत असेल तर कमेंटच्या माध्यमातूनही ते कळवा, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायला बनवायला ही त्या ठिकाणी नक्कीच आवडेल. मित्रांनो अशाच इझी ट्रिक्स 96. मित्रांनो जर ट्रिक्स आवडली असेल तर लाईक्स करा, व्हिडिओला लाईक्स करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या ट्रिक्स आवडत असेल तर कमेंटच्या माध्यमातूनही ते कळवा, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायला बनवायला ही त्या ठिकाणी नक्कीच आवडेल. मित्रांनो अशाच इझी ट्रिक्स घेऊन आलो आहे तुमच्यासाठी टीईटी मॅथ्स कोर्समध्ये, जो की तुम्हाला हा कोर्स मिळेल रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपामध्ये, ज्याची फीस आहे मित्रांनो 1500 रुपये. यामध्ये मॅथ्सच्या तुमच्या ऑल टीईटी टॉपिक्स त्या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, कव्हर होणार आहे. आगामी येणाऱ्या टीईटी 2024 साठी अत्यंत महत्वपूर्ण हा कोर्स मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो कधीही न सोडता येणारे प्रश्नही सहज सोडवले जातील जेव्हा स्टडी मॅथच्या ट्रिक्स आपल्या सोबत असतील. आणि या स्टडी मॅथच्या ट्रिक्स जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हवे असतील तर मित्रांनो तुम्ही 7709 119501 या नंबरवरती कॉल करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता. मित्रांनो तुमचा एक कॉल हा येणाऱ्या आगामी टीईटीच्या या परीक्षेमध्ये 30 आउट ऑफ 30 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून देईल. अत्यंत इझी अशा ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि या इझी ट्रिकच्या साहाय्यानं नक्कीच तुम्ही हा पेपर व्यवस्थितरित्या सोडवू शकतात. मित्रांनो आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देत असतं आणि या संधीचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो. आणि या संधीचा लाभ घेऊन आपल्याला मॅथमध्ये 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळवायचे मित्रांनो. आणि हे मार्क्स मिळवण्यासाठी आपल्या या ट्रिक्सच या ठिकाणी तुम्हाला काय करणार आहेत, उपयोगी येणार आहे. मित्रांनो प्रश्न त्याच स्वरूपाचा आहे. या ठिकाणी 705921 या संख्या वापरून आपल्याला काय करायचं, आता 6 अंकी जास्तीत जास्त संख्या किती आहेत. मित्रांनो याआधी या ठिकाणी 5 अंकी संख्यांचा आपण प्रश्न बघितलाय. मग करायचं काय, 705921 1 2 3 4 5 6 आपण 5 अंकी संख्यांचा अगोदर गुणाकार केला जो की किती आला होता, 120. किंवा पुन्हा एकदा करूया, 6 पंचे 30 3 चौक 12 120 120 प्लस 3 गुणिले 360 गुणिले 2 36 गुणिले 72 म्हणजे 720. तर एकूण मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती संख्या तयार होणार आहे, तर त्या संख्या तयार होणार आहे 720 संख्या एकूण तयार होणार आहे. पण फक्त आणि फक्त मित्रांनो या ठिकाणी हा शून्य जर नसेल तर 6 अंकी तुमच्या संख्या तयार होणार आहे 720. पण शून्य असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करायचंय काय, या 720 मधून शून्य येणाऱ्या संख्या आपल्याला त्या काय करायच्या, आपल्याला वजा करायच्या आहेत.
तर मित्रांनो एकूण संख्या आहे 6, म्हणजे याने 6ने भाग द्यायचं. 6 1 6, 6 1 6, 1 उरला 6 2 12, हे झाले 120. मग आपल्याला करायचं काय, 6 720 वजा हे 120, म्हणजे या ठिकाणी किती उत्तर येत आहे, 600. म्हणजे 6 अंकी किती संख्या तयार होतात, या ठिकाणी 600 तयार. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे काय असेल या प्रश्नाचं करेक्ट असं उत्तर असेल. यानंतर मित्रांनो त्याच स्वरूपातील प्रश्न 6 5 4 3 0 1 9 1 2 3 4 5 6 हे 7 अंकी संख्या या ठिकाणी मित्रांनो काय झाल्या, तयार झाल्या. या अगोदरचं उदाहरण आपण बघितलं की ज्यामध्ये 6 संख्या होत्या, ज्याचं उत्तर यांचा गुणाकार किती आला होता, आपला 720 आला होता. या संख्या 7 आहे, म्हणजे आपण पुन्हा 7 ने गुणू. 7 0 0 7 2 14 1 आला, 7 7 49 आणि 50, म्हणजे 50 40. 7 अंकी संख्या या ठिकाणी किती तयार होणार, याचा गुणाकार केल्यावर 50 40 5040 या संख्या तयार होईल. फक्त हे शून्य असल्यामुळे आपल्याला काय करायचंय, त्या संख्या आपल्याला या ठिकाणी वजा करायच्या. 7 संख्या आहेत, 50 40 वजा 7, 7 7 49, 1 उरला 7 2 14, हा शून्य जसे 720. मग 5040 वजा 720, 0 4 2 गेले 2, 10 7 गेले 3, 5 1 गेला 4, 43 20, म्हणजे 4320 या एकूण 7 अंकी संख्या तयार होणं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो ट्रिक्स आवडले असेल तर व्हिडिओ लाईक्स आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच स्वरूपातील हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 8 5 3 7 4 1 6 0 1 2 3 4 5 6 7, आणि या ठिकाणी किती झाले मित्रांनो 8. तर या ठिकाणी मित्रांनो 8 आपण 7 संख्यांचा गुणाकार केला होता, जो की 5040 आला होता. म्हणजे डायरेक्ट आता हे आपल्याला पुन्हा करण्याची गरज नाही, मागच्या उदाहरणात आपण बघितले 7 पर्यंत. ठीक आहे, गुणिले 8 8 0 0 8 चौक 32 3 8 0 0 3 आणि 8 पंचे 40, 40320 इतक्या संख्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तयार होणार आहे. मग या 40320 पैकी आपल्याला आता काही संख्या काय करावं लागेल, हा शून्य आल्यामुळे त्या संख्या वजा करावं लागेल. मग किती एकूण संख्या किती आहेत, या 8 आहे, म्हणजे 8 ने आपल्याला काय करायचं, याला भाग द्यायचा. 8 1 8 8 पंचे 40, किती आले मित्रांनो या ठिकाणी 5. शून्याने भाग जाईल, पुन्हा 8 चौक 32 आणि हा शून्य जसा तसा 5040. पुन्हा संख्या काय करावं लागेल, आपल्याला यामधून वजा करावं लागेल. 40320 वजा हे 50 40, 0 12 4 गेले 8, 3 1 गेला 2, 10 5 गेले 5, 4 1 गेला 3, 35280 काय होईल विद्यार्थी मित्रांनो, या 8 अंकी संख्या या ठिकाणी तयार होईल. 35280 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. आणि अजून एक मित्रांनो बघा, या ठिकाणी नजर चुकीने कदाचित असंही होऊ शकतं 35280 35820. सिमिलर वाटतंय, घाई गडबडीमध्ये आपण ऑप्शन नंबर 3 सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकतो, टिक करू शकतो. त्यामुळे ऑप्शन सुद्धा उत्तर तर आलंय, पण ऑप्शन सुद्धा व्यवस्थित बघून टिक करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो अशाच इझी ट्रिक्स जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हा टीईटी मॅथ कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो बॅच सुरू झालेली आहे आणि वेळ न दवडता आपण हा क्लास जॉईन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आपण रस्ता चुकणं हे चुकीचं नसतंय, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्यानं चालत राहणं हे चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आगामी येणाऱ्या टीईटी 2024 या परीक्षेसाठी विश्वास ठेवा. आपले श्रम, आपली मेहनत, आपला संयम आणि आपले सकारात्मक विचार आणि स्टडी मॅथ सारखा एक योग्य मार्गदर्शक जर तुमच्या पाठीशी असेल तर नक्कीच आणि नक्कीच तुम्ही काय करताल, या परीक्षेमध्ये मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकता. आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉल करायचा आहे 7709119501. विद्यार्थी मित्रांनो या नंबरवर एक कॉल करा. नक्कीच ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स आणि शेअर करायला विसरू नका. या ठिकाणीच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.